बीडमधून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि सीआयडीचे अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेत। व्हीसीद्वारे कराडला हजर करण्यात येणार आहे। 21 दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर आज वाल्मिक कराडला पुढच्या सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे आणि काल सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातल्या आरोपींचा एकत्रित व्हिडिओ समोर आल्यानंतर आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयामध्ये काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल। तेव्हा आजच्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला एसआयटीची कोठडी वाढून मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याचा फैसला हा आज होणार आहे। तर एसआयटी कोठडी संपल्यानं आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे कोर्टातल्या आजच्या सर्व कामकाजाकडे लक्ष असणार आहे। पुन्हा एसआयटी कोठडी की न्यायालयीन कोठडीत रवानगी होती पाहायचंय। तर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये आणि आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे। मात्र मागच्या वेळी कराडला न्यायालयामध्ये हजर केला असता मोठा गोंधळ उडालेला होता। त्यामुळे आज सुरक्षेच्या दृष्टीने कराडला व्हीसीद्वारे हजर केलं जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते। सीआयडीचे अधिकारी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा विशेष असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलीस छावणीचं अक्षरशः स्वरूप आलेलं आहे। आजची सुनावणी ही व्हीसीद्वारे होणार आहे। त्याला बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार नाहीये। त्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होणार आहे। मात्र पोलिसांचा सुरक्षा व्यवस्था ही चोख ठेवण्यात आली आहे। मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अक्षरशः छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे। एकंदरीतच मागचा अनुभव पाहता वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जो गोंधळ घातलेला होता त्यानंतर पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे।